जसं मी गुरुवारकडे त्याला याला मोंडी थर्सडे पण म्हणतात आणि याला एक आगळं वेगळं महत्त्व आपल्या या लेंथमध्ये आहे. मोंडी गुरुवार हा गुरुवार जो आहे याला वल्हंडणाचा गुरुवार देखील म्हणतात. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती याच दिवशी जागतिक लेवलला जवळजवळ सगळ्याच मंडळ्या, कधी काही मंडळ्या सकाळी, काही मंडळ्या संध्याकाळी एकत्र येतात आणि विशेष करून प्रभुभोजन घेतलं जातं. त्या ठिकाणी आम्ही पाहतो विशेष करून प्रीतिभोजन पण घेतलं जातं आणि भाकर मोडल्या जाते. आणि आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो, 2 शिष्यांना समोरच्या गावात जा. ही गोष्ट जर तुम्ही पाहिली तर आम्ही पाहतो की योहान आणि पेत्र या 2 शिष्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं समोरच्या गावात जा. एक व्यक्ती तुम्हाला दिसेल ज्याच्या खांद्यावर घागर आहे, त्याच्या मागं जा. मग तो एका माडीवर जाईल आणि त्या ठिकाणी जाऊन सांगा की प्रभूला या ठिकाणी भोजनाची तयारी करायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते घर मिळेल आणि तिथं जाऊन तुम्ही भोजनाची तयारी करा. आणि शिष्य जातात, त्यांना तो माणूस भेटतो जो घागर घेऊन गेलाय, त्याच्या मागं जातात, माडीवर जातात आणि सांगतात की प्रभूला शेवटलं भोजन घ्यायचं आहे आणि ती जागा उपलब्ध होते. आणि नंतर आम्ही पाहतो की प्रभू भोजनाला सुरुवात होण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व शिष्यांचे पाय धुतो. आणि तो पाय धुत असताना एकेकाचे पेत्र म्हणतो माझे धुवू नका, माझे पाय धुवू नका प्रभू. तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जर तुम्हाला पाय धुवू दिले नाही तर तुला माझ्यावर वाटा नाही. मग पेत्र म्हणतो मला सगळंच धुवा. तर येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याला सर्वस्व धुतलं त्याला पाय खेरे दुसरं धुण्याची गरज नाही. ही पण घटना आपल्याला माहिती असेल. आणि म्हणून या मोंदी गुरुवारला वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी, शिष्यांचे पाय धुणं आणि आम्ही पाहतो महत्त्वाची गोष्ट येशू ख्रिस्ताने पाय धुतल्यानंतर या शिष्यांना भाकर मोडणं, प्याला देणं आणि त्या ठिकाणी नवीन कराराची स्थापना करणं. तोपर्यंत शिष्यांना नव्हतं कळलं की येशू ख्रिस्त कोण आहे. ते फक्त चालले म्हणून चालले होते. यहूदा पाहिलं ना काय समजत होता, जब्दीचे पुत्र काय समजत होते, थोमा काय समजत होता. यांचे वेगवेगळे विचार होते. यांना हे वाटलंच नव्हतं की येशू ख्रिस्त देवाचा ॲक्च्युअल नाही का पुत्र आहे, देव आहे आणि हा राजकीय नाही आत्मिक राज्य प्रस्थापित करते चालले होते. पण ज्यावेळेस त्याने भाकर मोडली, प्याला दिला, मग त्यांना आठवलं हाच वल्हांडणाचा कोखरा आहे, हाच देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आणि ती भाकर घेतल्यावर तो प्याला प्याल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं त्यांना त्याची किंमत कळलेली आहे, त्यांना त्याचं मर्म कळलेलं आहे. आणि प्रभू येशूने म्हटलं की माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या स्मरणार्थ हे करा. ही भाकर माझं शरीर आहे आणि हा प्याला माझं रक्त आहे. तुम्ही माझ्या स्मरणार्थ जितक्यांदा खाताल, जितक्यांदा पिताल, माझ्या मरणाची घोषणा करा. ही स्थापना वल्हांडणाच्या सणाची स्थापना जी जुन्या करारात होती ती नवीन करारामध्ये मोंदी गुरुवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केली. अजून एक महत्त्वाची घटना या ठिकाणी आम्ही पाहतो घडली ती की येशू ख्रिस्त भोजन झाल्यावर गेतशेमेन बागेत गेला आणि तिथं जाऊन त्याने शिष्यांबरोबर रात्र घातलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त विवळ